प्रसिद्धीसाठी हपापलेल्या इन्फ्लुएन्सरचा सांगलीत भर रस्त्यात स्टंट. काँग्रेस भवन परिसरात वाहतुकीचा खोळंबा, पोलिसांचे दुर्लक्ष. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्स कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र सध्या सांगलीत पाहायला मिळत आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर संदीप मानगावकर याने सांगलीतील गजबजलेल्या काँग्रेस भवन परिसरातील ट्रॅफिक सिग्नलवर छोटा पंडित या काल्पनिक पात्राचं सोंग घेऊन चक्क वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या स्टंटबाजीमुळे सांगलीकर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून सांगली या पोलीस याकडे डोळेझाक करत आहेत का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. संदीप मानगावकर याने आपल्या इंस्टाग्राम रील्ससाठी चित्रीकरण करण्याच्या उद्देशाने सांगलीतील सर्वात वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या काँग्रेस भवन जवळील रस्ता निवडला. त्याने भूलभुलैया चित्रपटातील छोटा पंडित या पात्राची वेशभूषा केली होती. व्हिडिओमध्ये अधिक ड्रामा निर्माण करण्यासाठी त्याने भर रस्त्यात उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे सिग्नल सुटल्यानंतरही वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. काँग्रेस भवन परिसर हा जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि मुख्य बाजारपेठेकडे जाणारा रस्ता असल्याने येथे नेहमीच मोठी रहदारी असते. अशा संवेदनशील ठिकाणी केवळ लाईक्स आणि व्ह्यूजसाठी सार्वजनिक रस्त्याचा वापर करणे आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे याबाबत सांगलीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर वाहने चालवायची की या लोकांचे तमाशे पाहायचे असा सवाल एका त्रस्त वाहनधारकाने उपस्थित केला आहे. एकीकडे सांगली पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारतात, मात्र अशा प्रकारे सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई का होत नाही असा प्रश्न व्यक्त होतो आहे. सांगली शहर वाहतूक शाखा या व्हिडिओची दखल घेऊन संबंधित इन्फ्लुएन्सरवर कायदेशीर कारवाई करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.